आनंद ते गुरुजी, अरे तुम्ही खरं खरं सांगा गुरुजी, माझा भाऊ कुठे आहे? काहीतरी लपवत आहे, सांगा. आनंद, जेव्हा तू रस्त्यात स्वतःला मारून घेत होतास ना, थोड्या वेळानंतर तू बेशुद्ध होऊन खाली कोसळला. मग मी आणि भीमाने तुला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. खूप विचार केल्यामुळे यांच्या मेंदूत रक्त साठून राहिलंय. पूर्ण उपचारासाठी 6 रुपये लागतील. तुम्ही कमीत कमी 3 रुपये आणा, मी उपचार सुरू करतो. माझ्याकडे बी थोडे पैसे आहेत. पैसे किती झाले रमा? दाखव. ही बाई माझ्या जलपान गृहातून पैसे चोरी करून इथे घेऊन आली आहे. तुला पैसे चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येते. जोपर्यंत तू पैसे परत करत नाहीस तोपर्यंत रमाबाई चौकीतच राहील. गुरुजी, तुम्ही हे सांगा, भीम कुठे आहे? भीम पण स्वतःला कोडे मारून पैसे कमवणार होता, पण मी आणि फुलियाने थांबवलं त्याला. होय आनंद, तुला आता आरामाची खूप गरज आहे. आराम कर. माझा भाऊ, मला त्याच्याकडे जायचंय, मला जायचंय. थांबा. राहिलेले पैसे आधी जमा होतील, मगच तुम्ही कुठे जाऊ शकता. तोपर्यंत इथेच थांबा. डॉक्टर साहेब, माझा भाऊ एकटाच संघर्ष करतोय. तुम्ही मला जाऊ द्या. आम्ही दोघं मिळून लवकरच पैसे गोळा करू आणि तुमचे सगळे पैसे चुकवू. जाऊ द्या मला डॉक्टर हे साहेब. बघा, गुपचूप इथे बसा, नाहीतर मला हॉस्पिटलच्या सुरक्षा कर्मींना बोलावं लागेल. ठीक आहे, बसा इथे. दीपक, एकीकडे मोठा भाऊ दवाखान्यात आहे, ज्याच्यासाठी पैसे जमा करायचे. दुसरीकडे बायको जेलमध्ये आहे, तिच्यासाठी पैसे जमा करायचे. पण आता ह्यावेळी माझ्याकडे एक पैसा नाहीये. आज बाबा असते ना, काही ना काही उपाय नक्की काढला असता. भीम दादा, संयम ठेवा. धैर्य पण नाही ठेवता येत. कधीपासून शांत आहे. आत्ताही मला हेच हवंय की मी शांत राहावं, शांत राहावं, पण नाही राहिल्या जात आहे. आज दिवसभर मेहनत करून पैशांची व्यवस्था नाही करू शकलो. विचार करू शकत नाहीये की उद्या काय करू शकेन. आम्ही आणखी एक संधी देतो तुला. भीमराव, आम्ही तुला आणखी एक संधी देऊ. विचार कर, शुद्धीकरण करून घे आणि आमच्याकडून पैसे घे. भीमराव, करून घे शुद्धीकरण. पैसे पण मिळतील आणि मलाही सारखी सारखी तुला तुझी कुवत नाही दाखवावी लागणार. शुद्धीकरणानंतर तू उच्च नाही 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 थोड्या उच्च जातीचा होशील. आणि हो, शुद्धीकरणानंतर तू मला माझे पैसे परत कर आणि त्यानंतर तुझी पत्नी रमाबाई ही जेलमधून सुटेल. विचार कर भीम, एक शुद्धीकरण 3 फायदे जे आम्ही तिघे सांगतोय. उद्या सकाळपासून तुझं आयुष्य बदलून जाईल. शुद्धीकरण करून घेतलं तर चांगलं होईल, नाहीतर वाईट होईल. निर्णय तुझा आहे.
आम्ही तुला आणखी एक संधी देऊ. विचार कर, शुद्धीकरण करून घे आणि आमच्याकडून पैसे घे. करून घे शुद्धीकरण, पैसे पण मिळतील आणि मलाही सारखी सारखी तुला तुझी कुवत नाही दाखवावी लागणार. शुद्धीकरणानंतर तू मला माझे पैसे परत कर आणि त्यानंतर तुझी पत्नी रमाबाई ही जेलमधून सुटेल. रमा, भीम, अरे ये भीमराव, मी तुझीच वाट बघत होतो. आता पैसे आणले असशील तर जमा करून टाक आणि घेऊन जा आपल्या बायकोला. काही बोलशील का? पैसे नाही जमू शकले. नाही जमू शकले? मग इथं काय करायला आलाय? रमाला भेटायला आलोय. अरे भीमराव, ही पोलीस चौकी आहे. एखाद्या नवरा बायकोचं भेटण्याचं ठिकाण नाही की तोंड उचलला आणि इथे आला. कशी आहेस तू रमा? मी ठीक आहे. भीमराव, काय सांगू तुला? अरे खूप दुःखात आणि विवंचनेत आहे तुझी बायको. की कसा नवरा मिळालाय ज्याने आपल्या खोट्या आकडेच्या नादात आपल्या बायकोला जेलपर्यंत पोहोचवलं. आत्या, रमा, मी खरंच खूप प्रयत्न केला. आत्ता पण करतोय, पण काहीच होत नाहीये. असं कसं नाही होते? तुमच्या प्रयत्न करण्याने लोकांच्या जीवनातील शांती भंग होतीये. पेशाने जे फौजदार आहेत त्यांची बेचैनी पण वाढतीये का तुम्ही सफल होऊ नये म्हणून. तुम्ही काळजी नका करू, होतंय, बरंच काही होतंय. फक्त पैसेच नाही मिळते. पण इथं तुमचं हित चिंतणाऱ्यांना उत्तर बी मिळते बघ. ए भीमराव, निघेतून आणि बघत राहा. या चौकीत तुझे माफीनामे एवढे जमा करून ठेवेन की तू जेव्हा न्यायाची गोष्ट करशील तेव्हा मी तुला तू लिहिलेल्या माफीनाम्यांचा ढीग दाखवेन. मी रमाला भेटायला आलोय. कोणतंही बेकायदेशीर काम केलं नाहीये की तुम्ही मला बाहेर काढावं. चल निघेतून, मला कायदा शिकवू नको. नाही जाणार मी इथून. भीम, तू जा पोरा, मी आहे रमासोबत. आत्या, तुम्ही पण इतका वेळ इथेच बसून आहात. मला वाटतंय आता तुम्ही घरी जायला हवं. मी आहे ना रमासोबत. मी ठीक आहे, आत्या बी ठीक आहे. पण रमा, तुम्ही जा, आनंद भाऊंची काळजी घ्या. आता घरी जावा. जा पोरा, मी इथेच आहे. जोपर्यंत रमा कोठडीत आहे तोपर्यंत मी इथून हलणार नाही. जा. या भीम सारखा धीट माणूस कधीच बघितला नाही. कसं बघणार? माझे पती भीमराव आंबेडकरांसारखं या जगात कुणी बी नाही. आणि हे जे तुम्ही सारखं माफीनाम्याबद्दल बोलताय ना, एक दिवस तुम्ही स्वतः माझ्या नवऱ्याला माफीनामा लिहून द्याल. तो दिवस कधीच येणार नाही. बघूया.
ए भीमराव, काय झालं? पैशांची काय व्यवस्था झाली का नाही? बोल भीम, कोठडीतून रमाला सोडून नाही आणलं हं? भीम, पैशाची काही व्यवस्था झाली का? अरे झाला नसेल. झालं असतं तर याने उड्या मारून सगळ्यांना सांगितलं असतं की पैशांची व्यवस्था ह्यानं कशी केली. अरे कुणाकडं अपेक्षा करताय? भीमराव नाव आहे याच. याला फक्त ढोल बडवता येतो आणि हा वाटच बघत असतो की याचं संकट कोणीतरी आपल्या अंगावर घ्यावं, नाहीतर असं काहीतरी करायचं की सगळेच्या सगळे जण संकटात सापडले पाहिजेत. हितेश, तू तर गप्पच राहा. कधीही कोणाची मदत केलीयस का तू? बस येतोस नुसता उपदेश द्यायला. हा मग बरोबर बोलतोय तो. आणि मला पण नाही वाटत की यावेळी भीम पैशाची व्यवस्था करू पण शकेल. मग तर आनंद पण इस्पितळातच राहील, रमा बी तिकडे तुरुंगातच राहील. भीमभाऊ, डॉक्टर साहेब म्हणतात पूर्ण पैसे जमा केल्याशिवाय इस्पितळातून सोडणार नाहीत. तुम्ही प्रचंड देवचं ऐका, करून घ्या शुद्धीकरण. आता विचार करून काही फायदा नाहीये भीम. आपल्याकडे दुसरा कुठलाही उपाय नाहीये. प्रचंड देव, नरोत्तम जोशी आणि साधव पण हेच सांगून गेले. पण मी शुद्धीकरण नाही करणार, कारण मी अशुद्ध नाहीये. मग काहीही होऊ दे. मग तुमचा भाऊ इस्पितळात का पडून राहिना? आणि तुझी पत्नी रमा जेलमध्ये कैद राहिली तर? मी आता खूप अस्वस्थ आहे. मला याचा काहीतरी उपाय काढू द्यात. भीमराव, तुझ्या बाबा आणि मोठ्या भावाच्या गैरहाजरीमध्ये या घराची जबाबदारी तुला सांभाळायची आहे. तूच पाठ टाकून पडतोस वय. जशी तू त्याला ही जाणीव करून देशील की आज त्याचा बाप आणि मोठा भाऊ त्याच्या सोबत नाहीये, तो तसाच थांबेल. त्याला लगेच आपल्या घरगुती जबाबदाऱ्यांची जाणीव होईल. आम्ही तर त्याच्यावर दबाव आणतोच आहे. सगळ्यांसमोर आदर्श छबी बनवून फिरतो ना. तुला त्याच्या आदर्श छबीवरच हल्ला करायचा आहे. आजच्या तारखेला या परिवारात तू एकटाच पुरुष आहेस आणि तुझे बाबा आणि मोठा भाऊ नसताना तू सगळ्यात मोठा आहेस. मग आता आम्हाला हे बघायचं आहे का मोठ्या आदर्शाच्या बाता करणारा हा भीमराव आता कोणत्या प्रकारचा आदर्श मांडणार आहे. हा, आता कसा आपल्या घरावर आलेल्या संकटाला दूर करतोयस, कसा आपल्या भावाला दवाखान्यातून आता घरी आणतोयस आणि कसा आपल्या पत्नीला कोठडीतून बाहेर काढतोयस. भीमराव, तू आपल्या जबाबदाऱ्यांपासून नेहमी तोंड फिरवतोस. अरे बोल, काहीतरी बोल. अरे हा विचार करत असेल की असं काहीतरी भाषण देऊ की याची चूक लपे, आपण सगळे गप्प बसू आणि हा जबाबदारीतून मोकळा होईल. खूप चलाक आहे हा. बरोबर आहे हितेश भाऊ, हा आहेच पळपुटा. विचार करा भीमभाऊ, एक तुमचे बाबा आहेत जे या घरासाठी घरापासून दूर सर्कस मध्ये जायला तयार झालेत आणि तुमचे भाऊ स्वतःला कोडे मारतात फक्त 2 पैसे कमावण्यासाठी. आणि तुम्ही या घरासाठी शुद्धीकरण नाही करू शकत. आणि शुद्धीकरण जर एक ढोंगच आहे तर का नाही करून घेत शुद्धीकरण? काय फरक पडेल तुला? तू जसा आहेस तसंच राहशील ना. पण आमची समस्या तरी संपेल. शुद्धीकरण करून घे. करून घे शुद्धीकरण. 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 अरे बघा, करून घे शुद्धीकरण. शुद्धीकरण करून घे. अरे बघा, शुद्धीकरण करून घे. शुद्धीकरण करून घे. शुद्धीकरण. करून घे शुद्धीकरण. करून घे शुद्धीकरण. करून घे शुद्धीकरण. अरे भीम, करून घे करून घे. शुद्धीकरण. भीम, करून घे शुद्धीकरण. करून घे शुद्धीकरण. बस, गप्पा बसा सगळे. मदत करायच्या वेळी एक पैसा नाही निघाला कोणाकडून पण. आणि जबाबदारीचा धडा शिकवायला आलायत तुम्ही सगळे. निघा इथून. एकटे सोडून द्या त्याला. जा. चल फुलिया.
एक तुमचे बाबा आहेत जे या घरासाठी घरापासून दूर सर्कस मध्ये जायला तयार झालेत आणि तुमचे भाऊ त्याला कोडे मारतात फक्त 2 पैसे कमावण्यासाठी. तुम्ही या घरासाठी शुद्धीकरण नाही करू शकत? तुझ्या बाबा आणि मोठ्या भावाच्या गैरहाजरीमध्ये या घराची जबाबदारी तुला सांभाळायची आहे आणि तूच पाठ टाकून पडतोस वय. हा हायच पळपुटा. काय करू मी? कळत नाहीये काय करू. बाबा बाबा तुम्ही असं सोडून नको जायला हवं होतं. तुमच्याशिवाय कमजोर वाटतो मी खूप. तसं तर तुम्ही म्हणायचा ना भीम, मी तुझ्या जवळ असो किंवा दूर राहणार तर तुझ्या सोबतच. आज तुमची खूप जास्त गरज आहे बाबा, पण तुम्ही नाही आहात. मग मी असंच समजणार ना की तुम्ही ते सगळं खोटं बोलला होता. ही रात्र, हे चाळीतले लोक, ही परिस्थिती आणि तुमचं खोटं बोलणं, हे सगळं घाबरवतंय मला. हो बाबा, तुमचा मुलगा घाबरतोय. कळत नाहीये की उद्या सकाळी काय होईल. मी घाबरलोय बाबा. या या लवकर आरामात घेऊन या. आरामात या घेऊन या. पुरंजन काका. बाबा, काका काका काय झालंय बाबांना? काय नाही झालं, तू आधी खाट घेऊन ये लवकर. हो जा. बाळा लवकर घेऊन ये खाट. काय झालंय यांना? बाबा 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 तुम्हा लोकांचे लय मोठे आभार की तुम्ही लोकांनी आमची मदत केली. तुमचे उपकार आम्ही पूर्ण आयुष्यभर विसरणार नाही. आता आम्ही निघतो, पण जायच्या आधी आमची भीमराव अशी बेड घालून द्या. हो, आमची पण हीच इच्छा होती की आम्ही भीमला भेटून जावं. हाच आहे भीम. अहो, हे 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 काय करताय तुम्ही? उठा उठा उठा. हे असं करू नका. सर्कसमध्ये तुमच्या बाबांनी तुमच्याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी ऐकून ऐकून आमच्या मनात तुमच्याबद्दल श्रद्धाभाव निर्माण झालेत. आम्ही पण खालच्या जातीचे आहोत, पण तुमचा संघर्ष आणि विचार ऐकून असं वाटतं की आमचे पण दिवस बदलतील. बस तुम्ही तुमचा संघर्ष चालू ठेवा आणि रामजींना सर्कशीत जाऊ देऊ नका. हो, चला आम्ही निघतो. काका, काय झालंय बाबांना?